माननीय श्री गणेश पाटील ज्यांची भरपूर मेहनत आहे आणि हा टॉस आपण बघतोय माननीय श्री गणेश नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 3 ओव्हरचा फक्त सामना असेल। चला या लगेच टॉस साठी दोन्ही टॉस माहिती आपल्याला एका बाजूने 94 एका बाजूने टीआर कॉल आहे। टीआर चाललेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो बामणगाव टीमने। काय निर्णय? बॅटिंग। यस थँक्यू सो मच। लगेच आपण बॅटिंग साठी रेडी जायचं आणि फिल्डिंग साठी रेडी राहा। श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम आणि आजच्या नाईट मधला हा अंतिम सामना आणि महत्त्वाचा सामना आहे, कारण या मॅच मधून जी टीम जिंकेल ती क्वालिफाय होईल एक ट्रॉफीसाठी, म्हणजे सेमीफायनल मध्ये जाईल आणि सेमीफायनल मध्ये गेल्यानंतर एक ट्रॉफी आणि पारितोषिक लागू होणार आहे। म्हणजे महत्त्वाची मॅच जी आहे आणि त्या महत्त्वाच्या मॅचचा टॉस जिंकलेला आहे तो ब्राह्मणगाव टीमने। टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि शतरंजसाठी आमंत्रित केलेला आहे ती कोलशेट टीमला। जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील समालोचक निशांत पाटील। बॅक टू कमेंट्री बॉक्स। अतुल इज द मॅन ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅच ही अतुल। अप्रतिम गोलंदाजी, अतुलची बॅटिंग सुद्धा चांगली झाली आहे आणि अतुलला मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल। गणेश मोरेश्वर पाटील ही ट्रॉफी आहे। कैलासवासी मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नक्ष गणेश पाटील आणि कुमार मितांश गणेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली। त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ही टी शर्ट्स जी किंचल इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जितू पाटील स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द मॅच साठी ही टी शर्ट स्पॉन्सर झालेली आहे। नेक्स्ट मॅचला ह्या मॅचला तुम्हाला घालून घ्यायचे। थँक्यू सो मच। जाऊया समालोचन कक्षामध्ये। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर ट्रॉफी 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा। आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण कोलशेत या 2 संघामध्ये सामना रंगलाय आणि टॉस जिंकला या मॅच मध्ये ब्राह्मणगाव या संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेले आहे आणि कोलशेत संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केला। या मॅच मध्ये आजच्या रजनीचा हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिमूर्ती ग्रुप नागले या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आखीव रेखीव असं नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे, कारण नाईट स्पर्धा साकारणं अगदी कठीण काम असतं, परंतु त्रिमूर्ती ग्रुप या संघाने अगदी सोपं करून दाखवलंय। जबरदस्त विद्युत प्रकाश या मैदानावरती आणि क्रिकेट खेळण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती या मैदानावरती अर्थातच आयशा क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय। आणि खरं तर पहिल्या रजनीमध्ये क्रीडा रसिकांनी खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला प्रतिसाद दिला आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील UCN लाईव्ह वरती या क्रीडा स्पर्धेला अनेक क्रीडा रसिकांनी देखील पाहिलं। त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेश ठाकरे UCN लाईव्हचे अगदी जर पाहिलं तर प्रमुख ऑपरेटर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी देखील लाईव्ह टेलिकास्ट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दाखवलाय। विजय पाटील या UCN लाईव्हचे मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही ही क्रीडा स्पर्धा YouTube वाहिनीवरती पाहता। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला जर पाहिलं तर विकी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज तुम्ही पाहताय संजय या फलंदाजाला। खरं तर दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली राहिलेली आहे। एक संघ जर पाहिलं तर भिवंडी परिसरातून अगदी ग्रामीण भागातून बिलॉंग करणारा संघ अर्थातच ब्राह्मणगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला शहरी विभागातून अगदी जर पाहिलं तर ठाणे बेल्टमधून कोलशेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये दोन्ही संघांना दमखम दाखवावी लागेल। हा सामना देखील 3 षटकांचा आहे आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती
अक्षय पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. विकीसाठी यावेळेस पहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका होता. पॉइंटला त्या ठिकाणी चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर पोस्ट आहेत आणि इथे सिंगल मिळते. मागील मॅच मध्ये देखील विकी पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. इथे देखील त्याचा फटका फसला होता. फिल्डर पोहोचले नव्हते. सिंगल मिळाली. खरं तर 3 षटकांचा सामना. 30 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. मागील मॅच मध्ये पाटील 5-1-4-1 कामन या बलाढ्य संघाचा पराभव केला ब्राह्मणगाव या संघाने. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास वाढलाय आणि याही मॅच मध्ये एक चांगल्या पॉझिटिव्ह अप्रोचनं हा संघ मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज अक्षय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला संजयला तुम्ही पाहताय. फुल टॉस बॉल संजयच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक, परंतु काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहे त्याने टिपलाय झेल. पहिला धक्का जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगावला या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज संजय बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता. खरं तर सॉंग केलं होतं या चेंडूला, परंतु काऊ कॉर्नर फेस मध्ये ओमकार पाटील जबरदस्त फिल्डिंग करतायत या मॅच मध्ये. त्याने टिपलाय झेल. संजयला बाद करण्यात यश प्राप्त झाले. अक्षय पाटीलला या मॅच मध्ये खरं तर षटक क्रमांक पहिलं तो हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये मोठा धक्का बसलाय जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला, कारण फलंदाज संजय इथे बाद झालेत. नवीन फलंदाज अतुल मैदानावरती दाखल होतोय. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूला मिळाला होता. तब्बल 10 धावांची खेळी त्यांनी साकारली होती आणि या संघाला एक विशिष्ट पद्धतीनं आकार देण्याचं कार्य त्यांनी केलं होतं. इथे जर पाहिलं तर थोडीशी इंजरी जाणवते, दुखापत जाणवते फलंदाज विकीला. खरं तर त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि आमचे त्या ठिकाणी डॉक्टर असतील ते देखील पाहणी करतील. एक जबरदस्त सुविधा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून खरं तर MBBS डॉक्टर या स्पर्धेवरती लक्ष केंद्रित करतात. अलीकडच्या काळामध्ये फलंदाजांना कोणत्याही प्रकारे मोठी दुखापत नसावी यासाठी जर पाहिलं तर या विभागामध्ये सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल खूप चांगलं कार्य करतात. खरं तर समाजसेवेतून मानवता धर्म जपणारे हे व्यक्तिमत्व अर्थातच सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना अगदी म्हणावं लागेल आणि त्यांची पूर्ण टीम आमच्या खेळाडूंची काळजी घेते. आणि UCN लाईव्हवरती 2 अँगलनं तुम्ही हे चित्र पाहू शकता. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे. आणि नागरी विभागामध्ये जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा केल्या जातात ना, तेव्हा UCN लाईव्हवरती तुम्ही ही क्रीडा स्पर्धा पाहताय. मागील वर्षी देखील UCN लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. याही वर्षी देखील UCN लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही स्पर्धा पाहताय आणि जबरदस्त 2 अँगल त्यांचे पाहायला मिळतात. खरं तर डॉक्टरांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. अगदी मध्यरात्री देखील ते इथे जर पाहिलं तर खेळाडूंसाठी खूप चांगल्या पद्धतीने सुविधा पुरवतात. मी मागाशी देखील उल्लेख केला, मानवसेवेतून अगदी जर पाहिलं तर समाजसेवेतून मानवता धर्म जपणारे व्यक्तिमत्व अर्थातच डॉक्टर. आणि डॉक्टर अगदी देवा समान आहे आपल्यासाठी आणि या मध्यरात्री त्यांचं देखील खूप चांगलं कार्य पाहायला मिळतं. खरं तर ही परंपरा कॉमन क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. KPL याच मैदानावरती झाली होती आणि तिथून या परंपरेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर या रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये देखील ती परंपरा अविरतपणे सुरू ठेवलेली आहे सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलनं. आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर येणाऱ्या काही क्रीडा स्पर्धेमध्ये देखील अशा प्रकारचं दृश्य विविध विभागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे कव्हरला, अगदी उलट दिशेने धावतोय, परंतु इथे 2 धावा फलंदाज अतुलला मिळतील. संधी निर्माण झाली होती याही चेंडूवरती. फलंदाजाला बाद करता आलं असतं, परंतु फिल्डर अगदी जर पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते आणि तिथून 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट साध्य करायची असेल ना तर तुम्हाला अभ्यास करावा लागतं, साधना करावी लागते, निष्णात व्हावं लागते त्या गोष्टीमध्ये. आणि अगदी तसंच काही कार्य या मैदानावरती फलंदाजांना करावं लागेल. अक्षय पाटील यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. पॉईंट क्षेत्रामध्ये हा फटका खेळला. स्क्वेअर कटचा फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा.
जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ. एरवी या संघाला जर पाहिलं ना तर आदिवासी समाजातून खेळताना या संघाला आपण पाहिलं आहे, परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये मोठमोठ्या संघाला देखील पराभवाचे धक्के या संघाने दिलेत. अफलातून खेळ या संघाचा राहिला. हो, अक्षयचा हा चेंडू वेगवान होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय, फुटवर्कचा वापरच केला नव्हता, शरीरापासून दूर खेळले होते अतुल. इथे चेंडू आलाय डॉट. अब्राहम लिंकन यांचं एक छोटंसं वाक्य आहे, एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते परंतु तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कोणालाच कधी कमी समजू नका, कारण ते जे करू शकतात ना ते आपण करू शकत नाही. इथे ब्राह्मणगाव संघ जर पाहिलं ना तर आदिवासी समाजातून खेळताना हा संघ आपण पाहिला आहे, परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये काय जबरदस्त खेळ साकारला या संघाने. या संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आजच्या रजनीमधील शेवटचा सामना हा संघ खेळतोय. हो, यावेळेस मोठा फटका अतुलच्या बॅटमधून. फिल्डर पोहोचतील का? हो, पोहोचलेत, परंतु कॅच ड्रॉप. संधी निर्माण पुन्हा एकदा झाली होती. अतुलचे फटके फसतात. खरं तर चेंडू बाहेर जात नाही, या शरीरापासून दूर खेळले होते, फारशी ताकद झोकता आली नव्हती सर या फटक्यामध्ये. आणि इथे जर पाहिलं ना तर चांगला प्रयत्न देखील केला होता फिल्डरनं. 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. खरं तर अक्षय पाटीलनं या षटकावरती अधिराज्य गाजवलं. फलंदाजा संजयला बाद केलं आणि फलंदाजांना धावा बनवण्यासाठी संघर्ष करायला भाग देखील पाडलं. 7 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. त्रिमूर्ती ग्रुप नागले, नक्की त्यांचं आभार व्यक्त करावं लागेल. खरं तर या स्पर्धेमध्ये मला देखील संधी उपलब्ध करून दिली. खरं तर इतर दिवशी मला बोलवलं होतं, परंतु मला त्यांनी ॲडजस्ट केलं आणि आज समालोचन करण्याची संधी दिली, त्यासाठी मी आभार व्यक्त करतोय. खरं तर मागील वर्षी देखील त्यांची स्पर्धा मी अगदी जर पाहिले तर त्या स्पर्धेमध्ये देखील मी घटक होतो. याही वर्षी मला त्यांच्या स्पर्धेचा घटक बनवलं, त्यासाठी मी आभार व्यक्त करतोय त्रिमूर्ती ग्रुप नागले यांचं. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो, इथे मोठा फटका. वा, बॅटर रडारमध्ये चेंडूला काऊन दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. काय फटका पाहायला मिळतोय, अगदी चाबूक दानपट्टा फिरवलाय फलंदाजानं विकीनं. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि सरळ धाडलाय मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय विकीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं अधिराज्य गाजवलं, परंतु या षटकामध्ये विकीच्या बॅटमधून धमाका आलाय. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॅट स्विंग प्रॉपर होतं आणि बॅटचा फ्लो जर पाहिलं ना तर अगदी ऑन साईडला आणि तिथून हा फटका खेचला. 7 धावांसाठी कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला विकीच्या बॅटमधून. क्रिश पाटील पुन्हा एकदा. हो, यावेळेस पूल केलाय. वाह, परंतु फिल्डर आहे, जजमेंट चुकलाय. सलगचा दुसरा षटकार विकीच्या बॅटमधून. काय फलंदाजी करतोय विकी. पहिल्या मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा, याही मॅचमध्ये येत आहेत. आकुटपणे चेंडू तर बॅकफुटला गेले आणि कमालीचा पूलचा फटका विकीच्या बॅटमधून येतोय. घ्यावी एखादी तार, काळजात रुतावा कट्ट्यार आणि मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा हा षटकार. जणू रोहित शर्मा बनलाय की काय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला विकीच्या बॅटमधून या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्रिश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. ओ हो, स्नॉटर. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर बाउन्सर होता, अगदी जर पाहिलं तर कामांच्या मातीचा सुगंध देणारा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. पुल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. खरं तर खूप जास्त क्लोज होते, थोडेसे दूर असते तर नक्कीच एक्झिक्यूट करता आला असता. फटका ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे, 2 अँगलमध्ये दाखवलं जातं. ओव्हर द विकेट क्रिश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस बाउन्सर पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं तर बॅटची एज अँड टेकन. इथे फलंदाज बाद झालाय.
संघाची धावसंख्या जर पाहिली तर 19 या आकड्यावरती फुल करण्याचा प्रयत्न राहिला होता. वेगवान चेंडू होता, बॅटची एज लागली आणि अखेर क्रिश पाटीलला विकेट मिळाली. सुरुवातीला त्याच्या विरोधात 2 षटकार या मॅच मध्ये आलेत, परंतु कमबॅक त्याने देखील कमालीचा केला. खरं तर या षटकामध्ये षटकारांची सरबत्ती विकीच्या बॅटमधून, परंतु इथून जर पाहिलं तर विकीला मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. कारण 19 धावा धावफलकावरती याही मॅचमध्ये 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या ना तर इथून देखील जगदंब स्पोर्ट ब्राह्मणगाव संघ फाईट करू शकतो. कारण या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, स्वप्नांच्या दिशेने धावलो मी, पुन्हा मजवरी आघात झाला, जिंकल्याशिवाय सोडणार नाही, सावलीशी माझा संवाद झाला. एका बाजूला तुम्ही जगदंब स्पोर्ट ब्राह्मणगावला पाहताय, परंतु एका बाजूला श्रीकृष्ण कोलशे संघ देखील जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष करण्यासाठी ओळखला जातो आणि तो संघर्ष मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहे या दोन्ही संघामध्ये. गोलंदाज क्रिश पाटील, बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग एंडला संतोष वळवी हा फलंदाज पाहायला मिळतोय. ओ यावेळेस इम्प्रोव्हायझेशन, चेंडूला स्कूप केलाय, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय, 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त स्कूपचा फटका. इम्प्रोव्हायझेशन तिलाच अगदी तयार होते, फक्त चेंडूला दिशा दिली. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईलला या चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी जर पाहिलं तर गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला सर या चेंडूवरती आणि जबरदस्त कलात्मक क्रिकेटचा आविष्कार सादर करतोय संतोष वळवी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट सिलेक्शन इथे चुकीचं होतं. खरं तर इथे ड्राईव्ह करू शकले असते, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्या चेंडूला स्विचिटच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि त्या कारणाने जर पाहिलं ना तर हा चेंडू डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने धावफलकावरती धावा उभारल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा, म्हणजेच काय चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिला तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विजय कांबळे सरांना तुम्ही पाहताय. मागील काही वर्षामध्ये त्यांची देखील खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. खरं तर संजय मात्रे सरांच्या सान्निध्यामध्ये घडलेलं हे अनमोल हिरा आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं गुणलेखन. सलग 10 वर्ष सुप्रीमो सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये संजय मात्रे सरांनी गुणलेखन केले आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये विजय कांबळे कमालीचं गुणलेखन या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गुणलेखन ते रेखाटत असताना अगदी बोटांची जादू या ठिकाणी सादर करतायत. यावेळेस जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न अतुलने केलाय. इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ना तर चेंडू डॉट येतील. इथून सिंगल डबल्सवर देखील भर द्यावं लागेल आणि त्यासाठी जर पाहिलं तर प्रथमेशच्या विरोधात चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला अतुलला तुम्ही पाहताय, त्याच्या बॅटमधून 6 धावा, 5 चेंडूचा त्याने सामना केला. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट प्रथमेश. लॉगवरच्या षटक आहे या मॅचमध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून गॅपमध्ये खेळत बॉल अगदी जर पाहिला तर सीमारेषेच्या पलीकडे अतुलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. काय दर्जेदार फटका पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. स्ट्रोक साठी जागा बनवली, कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं अगदी या चेंडूला उडवलाय आणि सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. सुईमधून अगदी धागा काढावा ना, अगदी तसाच काही गॅपमधून हा फटका काढला. अतुलनं कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये जगदंब स्पोर्ट ब्राह्मणगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट प्रथमेश. यावेळेस पाहिलं तर सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला, परंतु बॅटची एज अँड टेकन अनदर गॉन. फलंदाज बाद. बॅटची एज लागली. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली प्राप्त झाली आणि तिथून जर पाहिलं तर बॅटला ब्रश चेंडू झाला आणि तिथून फलंदाज अतुल बाद झाले. स्वतःवरती निराश आहेत अतुल, कारण येणाऱ्या चेंडूवरती देखील त्यांना चांगली फलंदाजी करायला हवी होती, परंतु इथे ते बाद झालेत. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती, म्हणजेच काय अजून या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूवरती देखील चांगल्या धावा उभारल्या ना तर तिथून देखील जगदंब स्पोर्ट ब्राह्मणगाव संघ या मॅचमध्ये फाईट करू शकते, कारण या संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे.
एका बाजूला जर पाहिलं तर श्रीकृष्ण कोळशे संघ हा संघ देखील फॉर्मात आहे. मागील मॅचमध्ये संघाचा कॅप्टन प्रत्येकेशनं काय जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर त्यांना चांगला खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेशला तुम्ही पाहताय, स्ट्रायकिंग एंडवरती नव्यानंच दाखल झाल्या फलंदाज उत्तम धिंडा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धाफलकावरती. राऊंड विकेट प्रथमेश. हो, यावेळेस पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न सुरुवातीला जर पाहिलं तर बॅट फिरली असंच म्हणावं लागेल. आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ होतोय, राईज होत आहे. खरं तर शोल्डरचा वापर करतोय प्रथमेश या षटकामध्ये. खरं तर फलंदाजापासून चेंडू दूर ठेवले जात आहेत आणि त्यामुळे यशस्वी झाले त्या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 4च धावा प्रथमेशने खर्च केल्यात. एक यशस्वी षटक त्यांचं पाहायला मिळतं. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लिपमध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग आणि इथे फक्त सिंगल मिळते. फलकावरती धावा जर पाहिल्या तर 28 धावा. अजून जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला कमबॅक कोळशे संघाने या मॅचमध्ये केला, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 23 धावा, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना सर, तेव्हा धावा थांबतात. अगदी तसंच काही जगदंब स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाच्या बाबतीत घडलं या मॅचमध्ये. विकेट आल्यानंतर धावाच येत नाही आहे, परंतु प्रथमेशचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक त्यांनी या मॅचमध्ये दाखवलं. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट प्रथमेश. हो, जागा बनवली होती स्ट्रोकसाठी, परंतु हा चेंडू आलाय डॉट. म्हणजेच काय, 28 धावांवरती थांबलाय या मॅचमध्ये जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ आणि 29 धावांचं टार्गेट श्रीकृष्ण कोळशे या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. 29 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आजच्या रजनीतील शेवटचा सामना अगदी मध्यरात्री झालेली आहे, परंतु प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि खरं तर मैदानावरती देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक सन्मानाची मानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच TR ट्रॉफी 2025 आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या दिवसामध्ये एक यशस्वीरित्या खेळ आतापर्यंत तुम्ही पाहताय सर्व संघांच्या माध्यमातून, आणि नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील. आपल्या टेलिव्हिजन सेटवरती जर पाहिलं तर एवन जोडी मोनीजी पाटील आणि राज पाटील यांचं फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं. एवन जोडी या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील खूप चांगलं कार्य. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर TR स्पोर्ट्स नागले संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तर की दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील पालघर जिल्ह्यातील नामवंत समालोचक आणि खरं तर आमचे मार्गदर्शक हेमंतजी पाटील सर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळतील. धन्यवाद. थैंक यू सो मच निशान पाटिल. आज के नाइट का ये आखिरी मुकाबला है और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए. जो भी टीम जीतेगी यहाँ से एक ट्रॉफी बिल्कुल लेके जाने वाली है इस TR ट्रॉफी से. तो बहुत ही महत्वपूर्ण है ये मुकाबला दोनों टीमों के लिए. और जहाँ तक जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगांव टीम का सवाल है, ये इस सीज़न में सबसे फॉर्म में चल रही है ये टीम. वैसे ही एकता आदिवासी क्रिकेट टूर्नामेंट जहाँ पर होते हैं वहाँ पर उन्होंने अब तक 5 विनिंग ट्रॉफी उठाई है और सबसे टॉप नंबर पर वैसे ही आदिवासी एकता क्रिकेट एसोसिएशन में. और यहाँ पर इस TR ट्रॉफी में भी बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन किया है ब्राह्मणगांव टीम ने. बड़े बड़े टीमों को शिकस्त दी है इस टूर्नामेंट में. आज के नाइट में ज़बरदस्त प्रदर्शन. और अब कुछ टीम के सामने दो हाथ करते हुए ब्राह्मणगांव की टीम. कल दूसरी नाइट होगी कल इस टूर्नामेंट की.
दूसरे नाइट में पहला मुकाबला कल के दिन आई जोगेश्वरी निंबौली बनाम वीर बजरंग कारेवली। दूसरा मुकाबला डीजे भाई उत्तन बनाम शाही स्पोर्ट खारबाव। तीसरा मुकाबला जीतू पैकर्स नवगढ़ भाईंदर और ब्राह्मण देव भाटाले और सानवी इंटरप्राइजेस गोरदेव के बीच और प्रवेश 11 गवदेवी वडकेर के बीच मुकाबला चौथा मुकाबला रहेगा कल के नाइट में। कल यानी आज सुबह किसी के मुकाबले भी देखने को मिलेंगे। 7 मुकाबले रहेंगे किसी के, जिसमें एक टीम फाइनल के लिए जाएगी। दो ओपनिंग बल्लेबाज सागर और अक्षय पाटिल बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी के लिए अतुल है। पहली गेंद नीचे रहती हुई गेंद, क्रॉस पैटेड शॉट खेलने की कोशिश, चूके बल्लेबाज, स्विंग एंड मिस, विकेट कीपर के हाथों में गेंद। पहली गेंद डॉट करते हुए यहाँ पर गेंदबाज तेज तरार गेंदबाजी कर रहे हैं। देखिए नीचे रहती हुई गेंद, क्रॉस पैटेड शॉट खेलने की कोशिश और डॉट गेंद। 17 गेंदों में 29 की आवश्यकता एक ट्रॉफी यहां से उठाने के लिए इस टीआर ट्रॉफी से। और जो भी टीम क्वालिफाई होगी सेमीफाइनल में 2 आइकॉन खिलाड़ी आप ला सकते हो। यहां पर ब्लॉकल में गेंद बैकलिप को नीचे करते हुए खेल दिया। बैक ऑफ द स्कोर लेग की दिशा में गेंद चले गए। 1 रन पूरा 1 रन से ऑफ द मार्क होते हुए बल्लेबाज सागर शेलके और अक्षय पाटिल ये जोड़ी मैदान में है। अब स्ट्राइक एंड के ऊपर अक्षय पाटिल जा चुके हैं। सटीक लाइन और लेंथ से गेंदबाजी करते हैं भमनगांव टीम के गेंदबाज। पिछले मुकाबले में आपने देखा होगा 33 रनों का लक्ष्य रखा था, लेकिन कामन टीम को शिकस्त दी थी इस टीम ने। लाजवाब और कमाल की गेंदबाजी की थी, उसी प्रकार की गेंदबाजी की शुरुआत यहां पर कर चुके हैं। टाइम के बारे में सहयोग दे। गेंदबाज तैयार, अतुल अगली गेंद। अच्छी गेंद यहां पर एज लगी थी, लेकिन कैच छोड़ दिया विकेट कीपर ने। मौका था, ये देखिए एज लगी, विकेट कीपर ने छोड़ दिया कैच। किनारा लगा था लेकिन सहारा मिला नहीं विकेट कीपर का। सहारा मिलता तो बिल्कुल एक विकेट लेने में कामयाब रहते। यहां पर गेंदबाज अतुल 3 गेंदों में सिर्फ और सिर्फ 1 रन। जबरदस्त प्रदर्शन आज के इस टूर्नामेंट में, आज के नाइट में जगदम्बा स्पोर्ट ब्राह्मणगांव टीम का। फिर से एक बार लोकल में गेंद थी, खोद के निकाला मिड ऑफ की दिशा में। खिलाड़ी वहां पर आए, गेंद को उठाए, लेकिन उससे पहले 1 रन पूरा। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी हो रही है। 14 गेंदें शेष और 14 गेंदों में 27 रन की आवश्यकता। मैच को जीतने के लिए संघर्ष करना पड़ रहा है यहां पर श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम के बल्लेबाजों को रन बनाने के लिए। ऑप्शन के काफी बाहर थी ये गेंद, वाइड करा दी गई अंपायर द्वारा। 1 रन का इजाफा टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 3 रन, 3 विदाउट लॉस। बॉलिंग एक्शन देखिए, गेंद पकड़ने की स्टाइल देखिए और कलाई थोड़ा सा मोड़ कर ये गेंदबाजी करते हैं गेंदबाज अतुल। ये देखिए, ये देख सकते हो आप, ऑफ स्टंप के काफी बाहर थी ये गेंद। ऑन साइड में खेलने की कोशिश, स्क्वायर लेग में गेंद चली गई। 1 रन पूरा, दूसरे की मांग है यहां पर और आखिरी वक्त में वेट कॉल दिया क्योंकि मुश्किल भरा था ये दूसरा रन। 1 रन से ये संतुष्ट दोनों भी बल्लेबाज। 1 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 4 रन, 4 विदाउट लॉस। जबरदस्त गेंदबाजी, पहले 5 गेंदों में सिर्फ और सिर्फ 4 रन खर्च किए हैं, बांध कर रखा है। दोनों भी बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका दिया नहीं दिया है इस ओवर में गेंदबाज अतुल ने। रनअप में थोड़ी सी मिस्टेक, फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर जाएंगे अतुल। हमारे स्कोरर शुरुआत में थे आयुष सावंत और अभी लास्ट में है विजय कामले, सबसे जबरदस्त स्कोरर माने जाते हैं। और उठाकर खेल दिया इस गेंद को और भेज दिया वाइड लॉन्ग ओवर एक्स्ट्रा कवर के बीच में से सीधे बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए सिक्सर।
आगे किया, इस गेंद को ब्लॉक में करने की कोशिश थे, स्लॉट में दे बैठे और जैसी गेंद स्लॉट में मिली गेंद को भेज दिया पार्किंग लॉट में 6 रन के लिए सिक्सर। बहुत ही कड़क शॉट बल्लेबाज अक्षय का बल्ले से। इस 6 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 10। अब बचे हुए गेंदे हैं 12 और 12 में 19 की आवश्यकता मैच को जीतने के लिए। बिल्कुल एक कांटे की टक्कर मैच होने वाली है। पहली 5 गेंदों में सिर्फ और सिर्फ 4 रन खर्च किए थे, लेकिन आखिरी गेंद थोड़ी सी लाइन चुकी और बोलते हैं ना चुकीला माफी नहीं है। दोनों भी अटैकिंग बल्लेबाज है, सागर शेलके और अक्षय पाटिल। किसी भी वक्त इस गेम की दशा और दिशा बदल सकते हैं, ऐसे ये बल्लेबाज है। जबरदस्त बल्लेबाज मानी जाती है श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम के। बहुत ही जबरदस्त डगआउट इस एशिया ग्राउंड के ऊपर। 3 फ्रेम नजर आ रही है। एक एसएच इंटरप्राइजेस के A1 जोड़ी हजरत भाई और संजय भाई म्हात्रे और आपले सर्वांचे लाडके बाळ्या मामा सन्माननीय खासदार यांचं एक आपण फ्रेम बघू शकतोय आणि एक फ्रेम रियांश यांची एक फ्रेम आपण बघू शकतोय आणि त्यांचा आगमन शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या नाईटमध्ये होताना दिसला। एक ग्रैंड एंट्री ये सीजन में ये 4था बर्थडे था रियांश का और ये इस साल में बर्थडे मना रहे वहाँ दुबई में अरब कंट्री में। पहली गेंद ऑन ड्राइव कर दिया इस गेंद को। काउ कॉर्नर के खिलाड़ी आगे बढ़कर आए, थोड़ी सी मिस फील्डिंग दूसरे की मांग है और जब तक थ्रो आता गेंदबाज के हाथों में उससे पहले 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए दोनों भी बल्लेबाज ने। 2 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 12 रन। बहुत ही कशमकश भरा मुकाबला श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत बनाम जगदम्बा स्पोर्ट्स बामनगांव के बीच। कल भी जबरदस्त मुकाबले देखने को मिलेंगे इस टूर्नामेंट में। स्कोर जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 12-17 की आवश्यकता। 11 गेंदे शेष, 11 में 17 चाहिए। 9.27 के औसत से बल्लेबाजी करनी है मैच को जीतने के लिए। ओ इस टाइम शॉट है मिड ऑन में, नो बॉल का भी इशारा अंपायर का। 2 की मांग है फिर से एक बार। कोई भी नजदीकी खिलाड़ी नहीं था सर्कल में ऑन साइड में, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाज ने। ओवर स्टेप नो। 2+1 यानी स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन। 11 गेंदे शेष, 11 में 14 की दरकार मुकाबला जीतने के लिए। ये 9 गेंद थोड़ी सी भी टेंशन में ला दिया है यहाँ पर इस 9 गेंद ने जगदम्बा स्पोर्ट्स बामनगांव टीम को। फ्री हिट रहेगा अगले गेंद के ऊपर और फ्री हिट का मुकाबला करेंगे बल्लेबाज सागर शेलके। बड़े शॉट लगाने में माहिर माने जाते हैं सागर। एक बड़ा शॉट आ चुका है लेकिन वो बड़ा शॉट अक्षय पाटिल के बल्ले से आ चुका है। सागर ने बड़ा शॉट इस मैच में नहीं लगाया है। वो हवा में गेंद, फ्री हिट की गेंद है बिल्कुल यहाँ पर और 2 रन जुड़ेंगे टीम के खाते में। 2 रन पूरे भी कर लिया दोनों बल्लेबाज ने। स्कोर 17 के ऊपर जा चुका है। अब गेंदे शेष है 10 और 10 गेंदों में 12 की दरकार मैच को जीतने के लिए। बहुत ही जबरदस्त मुकाबला है। आज आपने देखा होगा 27 रन भी डिपेंड हो चुके हैं। आज 50 से भी ज्यादा रन चेस भी हो चुके हैं इस टूर्नामेंट में। तो बिल्कुल विकेट जिस प्रकार आप क्रिकेट खेलते हो उस प्रकार साथ देती है विकेट। टाइम के बारे में सहयोग दे क्योंकि टाइम अब रुकने वाला नहीं है। अब तक घड़ी में बज चुके हैं 3:09। अगली गेंद, ओ अच्छी गेंद, कट शॉट खेलने की कोशिश थी, पीछा किया था गेंद का लेकिन बल्ले और गेंद का कोई भी संपर्क नहीं है। डॉट गेंद जाती हुई, डॉट गेंद थोड़ा सा प्रेशर बढ़ा सकती है श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम के ऊपर क्योंकि जैसे ही डॉट गेंद जाएगी रिक्वेयर रन रेट बढ़ जाएगा।
ओहो हो, फोर्स कर दिया और ये गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, लॉन्ग ऑन की दिशा में 6 रन के लिए सिक्सर। बहुत ही ताकतवर शॉट, इस शॉट के लिए माने जाते हैं बल्लेबाज सागर शेलके। ये देखिए ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद थी, खींच के मारा इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से और भेज दिया गेंद को सीधे बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए सिक्सर। जबरदस्त ताकतवर शॉट, 6 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 23 रन। अब चाहिए जीत के लिए 6 रन। ये बड़े शॉट की इस मैच की दशा और दिशा बदल दी है सागर शेलके ने और ये मुकाबला अब श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम के तरफ झुकता हुआ। 8 गेंदें शेष, 8 में 6 की दरकार मुकाबला जीतने के लिए। मुकाबला अब लग रहा है कि थोड़ा सा आसान हो चुका है, मैच के ऊपर पकड़ अब मजबूत है श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम की। ध्यान में रखिए जो भी टीम जीतेगी उनके लिए एक इंफॉर्मेशन है कि आप जब फाइनल डे में मैच खेलने को आएंगे तो बिल्कुल आप ऑल इंडिया ओपन के कोई भी 2 आइकॉन खिलाड़ी ला सकते हैं खेलने के लिए सेमीफाइनल मुकाबले में। ये क्वार्टर फाइनल मुकाबला है, ये पहला क्वार्टर फाइनल मुकाबला इस टीआर ट्रॉफी 2025 का। इस वक्त दिशा दिखाई कवच के दिशा में, 1 रन पूरा, 2 की मांग है और 2 रन आसानी के साथ पूरे। बहुत ही सेंसिबल क्रिकेट यहां पर खेलते हुए बल्लेबाज सागर शेलके, लाजवाब कमाल की बारी खेली है सागर ने। सागर जा चुके हैं अब 16 के ऊपर, 9 गेंदों का मुकाबला किया है। अक्षय खेल रहे हैं 7 रन बना के 3 गेंदों का मुकाबला किया है। 7 गेंदें और 7 में 4 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए और इस टीआर ट्रॉफी से एक ट्रॉफी उठाने के लिए 4 रन दूर है श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम। अगली गेंद, ओ चौक करने की कोशिश थी यहां पर, ब्लॉक होल में गेंद की थी, व्हाइट यॉर्कर, चूके बल्लेबाज और ओवर की होती भी समाप्ति। आखिरी 6 गेंदें, एक और 4 रन की आवश्यकता, कंपलसरी चेसिंग का नियम है, यह ध्यान में रखिए। तो 4 रन बनाने ही पड़ेंगे आपको। 6 गेंदें, 4 की दरकार। जबरदस्त कश्मकश भरा ये मुकाबला, लेकिन इस मैच के ऊपर पकड़ अब मजबूत है। एक छक्का लगा, इस छक्के के साथ मैच की दशा और दिशा बदल दी है। चलो टाइम के बारे में सहयोग दे। आखिरी 6 गेंदे, 6 में 4 की दरकार। संतोष आ चुके हैं अब बॉलिंग के लिए। स्ट्राइक एंड के ऊपर रहेंगे बल्लेबाज अक्षय पाटिल, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर सागर शेलके। सागर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर 6 गेंदे, पहली 2 गेंदे डॉट की, विकेट लिया तो बिल्कुल फिर से एक बार मैच में पलटवार कर सकती है जगदम्बा स्पोर्ट्स ब्राह्मणगांव की टीम। किस प्रकार गेंदबाजी होती है इस ओवर में। संतोष आ चुके हैं गेंदबाजी के लिए। चलो टाइम के बारे में सहयोग दे, टाइम के साथ आपको चलना है। पहली गेंद लेके जाएंगे गेंदबाज संतोष, सामने है बल्लेबाज अक्षय पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट से उठाकर खेल दिया, फुल शॉट और खत्म कर दिया इस मुकाबले को। अक्षय ने लगाया ये विनिंग सिक्सर, धोनी के अंदाज में इस मैच को जीता दिया है अक्षय ने। कांग्रेचुलेशन अक्षय एंड कांग्रेचुलेशन शेलके ब्रदर्स एंड कांग्रेचुलेशन श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम। ये देखिए फुल शॉट, पावरफुल शॉट, डिलाइटफुल शॉट और इस मैच को जीत लिया है और क्वालिफाई हो चुके हैं सेमीफाइनल में श्री कृष्ण कोलशेट की टीम। कांग्रेचुलेशन वंस अगेन।
बहुत ही अच्छा मुकाबला, लेकिन आज के दिन देखा जाए तो बहुत ही